नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजची व्हिडिओ काय आहे माहिती आहे? आजची व्हिडिओ आहे Q&A. थोडा एवढं Q&A. एक्साइटेड नाहीत कारण हिच्याबद्दल आता आहे ना, मी जर मोठ्याने बोलले तर हा बोलतो किती मोठ्याने बोलते. एक्साइटेड नाहीत कारण हिच्याबद्दल जास्त कोणी प्रश्न विचारले नाहीत ना. असं नाहीये. मग कसं आहे? असं नाहीये. तर काय झालं माहिती आहे, आम्ही एक स्टोरी टाकलेली इंस्टावर की तुम्हाला आमच्याबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील म्हणजे मजेदार, फनी, ऑकवर्ड असे, तर लोकांनी मोस्ट ऑफ द कसे प्रश्न विचारले असेल सांगा? कसे? ऑकवर्डवाले. मोस्ट ऑफ लोकांनी ऑकवर्ड प्रश्न विचारले आहेत. तर आज आम्ही ते प्रश्नांचं उत्तर देतोय Yes. तुम्हाला. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आज मिळणार आहेत या व्हिडिओमध्ये. तुमची प्रश्न, आमची उत्तरं. आम्हाला वाटलं नव्हतं की एवढा प्रतिसाद मिळेल आम्हाला. ऍक्च्युअल मध्ये आम्हाला वाटलं की दोघं तिघ जण आम्ही लाईटलीच घेतलेलं की ठीक आहे, एक दोघं जण करतील, नोंद तर करणार नाहीत, पण असंच कोणाला जर असेल काय तर एक दोघं करतील आणि इग्नोर करतील. बट नाही, खूप जणांनी विचारलंय आम्हाला, खूप जणांनी. किती झाले? 18-17 प्रश्न झाले ना. 18-17 प्रश्न आले, पण आम्ही बोललो 10च घेऊया कारण ते 18-17 डबल पण होते, 1-2 डबल होते, मग आम्ही बोललो ते नको घेऊया. काही तर काहीतरीच फनी होते. तुम्हाला सांगतो ते पण. तर तो पहिला प्रश्न म्हणतो. चल, तर पहिला प्रश्न काय? तुमची फर्स्ट मीटिंग, तुम्ही पहिले कुठे भेटलात असं कोणतं? तुमची पहिली मीटिंग, फर्स्ट मीटिंग कुठे झाली? म्हणजे तुम्ही पहिले कुठे भेटलात? तर सांगतेस की मी सांग? तू सांग ना, तुझ्यासाठी एक्सपिरियन्स होता तो नवीन, माझ्यासाठी एक्सपिरियन्स नव्हता नवीन. तर तू सांग, आपण पहिले कुठे भेटलो? सो आम्ही कसे भेटलो? ॲक्च्युअलमध्ये माझे फ्रेंड्स नाही, मी फ्रेंड सर्कल माझा नव्हताच. आमची 10th झाली. 10th झाल्यानंतर मग माझ्या कझिनचा सर्कल होता, फ्रेंड सर्कल होता, आणि हा माझ्या कझिनचा फ्रेंड आहे. सो ती म्हटलं तू घरी बसून काय करणार, तर चल आम्ही सगळे भेटणार आहोत त्यांचा ग्रुप, मग चल तू पण थोडीशी हँगआउट करशील, बाहेर येशील. आणि मी घर, स्कूल, ट्युशन एवढंच माझं असायचं. आणि मग आम्ही गेलो तर मग मी भेटली तर हा पण तिथेच होता. मग तेव्हा आमची फ्रेंडशिप झाली तिकडे अशी. आणि पहिली हिची कझन कोण माहिती? आणि हा त्यांचा लीडर होता, त्या ग्रुपला रूल करणारा हा होता. रूल असं नाही का? येस, म्हणजे असं नाही की काही क्वेरी, म्हणजे काही गोष्टी झाल्या की मग कोणाला विचारणार, हक्काने कोणाला विचारणार, प्रॉब्लेमचे सोल्युशन कोणाकडे मिळणार. सो ह्याच्याकडे जायचे फ्रेंड्स, अभि हे काय करू, अभि हे कसं करू, अभि ते असं होतं. त्यामुळे मग त्यांच्या ग्रुपमध्ये मी गेली. तर हा पहिला प्रश्न होता. येस. दुसरा प्रश्न आहे, पहिल्या भेटीत एकमेकांबद्दल काय इम्प्रेशन होतं? तू सांग पहिला. मी सांगते, माझं तर असं होतं ना. बोल. पहिल्या भेटीत म्हणजे माझं जास्त म्हणजे पहिली ती भेट नव्हती. पहिलं मी तुला बघितलेलं. मग कुठे भेटलास? पहिली भेट ते आमचं हे होतं, सेंड ऑफ होता तेव्हा भेटलेलं. अच्छा, इकडे म्हणजे हिला मी आधी म्हणजे एवढंच बघितलेलं. ते पण आमची फ्रेंडशिप काय झाली माहिती आहे? म्हणजे झाली नाही, ॲटलिस्ट त्या दिवशी बघितलं, ते पण एका डॉगमुळे झाली आमची फ्रेंडशिप. तर तुम्ही डॉग घेऊन फिरा, खूप बेनिफिट आहे. तर काय झालं माहिती आहे, ज्या स्कूलमध्ये मी शिकतो ना, शिकत होतो त्याच स्कूलमध्ये ही शिकत होती. तर त्या दिवशी यांचं लास्ट डे म्हणजे सेंड ऑफ होता. तर त्या सेंड ऑफच्या दिवशी ना तर सेंड ऑफच्या दिवशी हे लोक तिकडनं आमच्या इकडचा जो आमचा एरिया आहे ना, तिकडनं असे हळूहळू हे लोक वर येत होते. आणि तेव्हाच ना माझ्याकडे तो पॉमेलियन डॉग असतो ना, तो आमच्याकडचा एका माणसाचा पॉमेलियन डॉग होता. आणि ही कधी वरतून येत नाही ना तिकडनं, आमच्याकडनं इकडे यायची ना, आमच्याकडनं इकडे तरी गल्ली मारून तिकडनं निघून जायची. गल्ली असं नाही, माझा रोड वेगळा होता, जो बेसिकली जो रूट असतो त्याच रूटनी जायची. तर मग मी म्हटलं काय एकटी करणार, म्हणजे आणि मला ना असं खूप ऑकवर्ड वाटायचं की अरे ड्रेसअप घालून आपण जातोय, आपल्याकडे 10 जण बघतायत. घालून मिरवायला तर आवडायचं, पण असं असायचं की अरे यार लोक बघतायत. तर त्यावेळी माझ्यासोबत जाणारं कोण नव्हतं. मग माझे फ्रेंड्स बोलले की चल इकडनं आम्ही जातोय. मग म्हटलं तुम्ही उशीर नका करू, मी पण येते. मग त्या बोलले की ठीक आहे ये. आणि आम्ही जात होतो.
मग मला डॉग्स खूप आवडतात, खूप म्हणजे खूप म्हणून आवडतात बोलू ना डॉग्स मध्ये बेनिफिट आहे. खूप आवडतात. आणि हा तिथे घेऊन होता आणि मी एवढं काय हे नाही केलं, फक्त माझी मैत्रीण होती, तिच्यासोबत मी ते उलुलुलुलु केलं त्या डॉगला. आणि त्यानंतर मग आम्ही निघालो तर मग तो कुत्रा पण आला, पिल्लू आला छोटासा नाही, पपी. मी त्याला बोललो जा जा करून मग तुझ्याकडे आला. तर तू तसा तेव्हा मग आमचं म्हणजे तेव्हा मी पहिलं हिला बघितलं. हा. नाही, पण प्रश्न असा होता की हिच्याबद्दल म्हणजे दोघांबद्दल तुमच्या डोक्यात काय थॉट्स आहेत, काय अच्छा, थॉट्स होते अच्छा, भेटल्यावरती, ओके, ओके. की म्हणजे ही कशी असेल, ही काय आहे, ही हे आहे. म्हणजे तुम्ही दोघांना एकमेकांना भेटल्यावरती तुमच्या डोक्यात एकामेकांविषयी काय थॉट्स होते, की म्हणजे ही पर्सन कशी आहे, काय पर्सनॅलिटी. आपल्या डोक्यात एक येतं ना पर्स्पेक्टिव्ह, की अरे ही पीपल अशी आहे, अरे ही माणूस असेल तर तसं. हां, तर पहिलं तर आम्ही बोललो ना की जो डॉग घेऊन होतो तेव्हा भेटलं, तर तेव्हा तर मी हिला जास्त कसं फ्रंट टू फ्रंट बघितलं नाही, कारण ते थोडीशाचं उलू ही डायरेक्ट त्या कुत्र्याला पकडला आणि बाजून निघून गेली. मग एवढं काय नाही. सेकंड टाईम ही जेव्हा आमच्या ग्रुपमध्ये आली ना, तेव्हा मी हिला बघितलं, बोललो अरे वाव छान दिसते, दिसायला खूप छान आहे, बोलायला पण तशीच असू दे. पण असं वाटलं की घमेंडी तर नाही ना, पण तेव्हा वाटली नाही की अशी बोललं ना की थोडीशी घमेंडी टाईपमध्ये असं तेव्हा वाटली नाही. पण ही ना काय करायची माहिती आहे, आमच्या ग्रुपमध्ये आली ना की एकटीच राहायची, कोणाशी काय बोलायची नाही. माझे मी- फ्रेंड्सच नसायचे. मी कधी असं म्हणजे जास्त कोणाला अलावच नाही करायची की माझ्या लाईनमध्ये या. मी एक ना पहिल्यापासूनच आहे, मी कोणाला पण भेटले ना की माझ्या ह्याच्यात ना एक लाईन असायची. मला सांगू दे ना, त्यामुळे मी सांगते मी काय पहिलंच असं- एक्सप्लेनेशन का देते. तर तेव्हा मला असं थोडं वाटलेलं की आमच्या ग्रुपमध्ये आली ना, थोडंसं वाटलं की अरे थोडंसं ॲटिट्यूड तर नाही ना हिला. ते कारण अजून ती पण लोकांना वाटतं. कारण ती बोलत नव्हती आमच्याशी, की असं बोललं ना की आम्ही तिच्या म्हणजे बोललं ना सांगतो की काय हे ते असं, त्यामुळे ते आमच्याशी बोललं नाही. तर मला थोडं वाटलं की अरे थोडं ॲटिट्यूड तर नाही ना, चुकीच्या व्यक्तीसोबत तर फ्रेंडशिप करत नाही ना असं वाटलं. पण नंतर समजलं की नाही, तसं नाही मी आहे. बोलायला पाहिजे होती. बापरे, तुम्हाला नाही माहिती यांचा ग्रुप. हो माय गॉड, एकदम दंगा घालणारा तो बॅक बेंचर्स असतात ना, तो हा ग्रुप होता. आणि त्या ग्रुपमध्ये मी फर्स्ट रोवाली आलेली हां, होती. मग तू आमच्या ग्रुपमध्ये आले, तुला माझ्याबद्दल काय इम्प्रेशन वाटलं? हां, मला असं होतं की पहिला ना मला थोडंसं हे, अरे मी ह्या ग्रुपमध्ये जाते आहे, मला लोक काय बोलतील, का, जर कारण माझ्याशी बोलतील. लोक का बोलतील, कारण ना बॅक बेंचर्स होते आणि खूप धुमाकूळ घालायचे, खूप धुमाकूळ घालणाऱ्या होत्या त्या सगळ्या बॅक ज्या पण बेंचर्स मुली नाही, होत्या ना. आमचा ग्रुप खूप फेमस होता. लोकांना आणि माहित नंतर होतं. ह्यांच्या ग्रुपमध्ये गेल्याच्या नंतर ॲक्च्युअलमध्ये हा खूप म्हणजे हे होता ग्रुप. सो म्हटलं अरे काय, पण म्हटलं ठीक आहे चल, आहेत फ्रेंड्स, मुली आहेत, चांगल्या आहेत आणि म्हणून गेलो. हा, सोड माझ्याबद्दल सांग. त्याच्यानंतर मग ह्याला भेटलं, आपला थोडासा ॲटिट्यूड आहे आणि शांत आहे, एकदम शांत, म्हणजे माझ्यासारखी पर्सनॅलिटी होती. आणि मला असं आहे ना की माझ्यासारखी पर्सनॅलिटी ज्यांची असते ना त्याला मी अट्रॅक्ट करते. अट्रॅक्ट इट मीन्स की हां, तुम्ही माझ्या लाईनमध्ये येऊ शकता क्रॉस करून ती, असं की म्हणजे फ्रेंडशिप होईल, बाबा ही पर्सन चांगली आहे, की म्हणजे सभ्य आहे, रिस्पेक्ट करणारी आहे, असंच वाटलेलं आहे. एवढं काय बॅड असं वाटलं नाही. बॅड तर मला नंतर मग आमची फ्रेंडशिप झाल्याच्या नंतर एक किस्से कळायला लागले ना, नंतर मला असं वाटायला लागलं की अरे मी चुकीच्या पर्सनशी तर फ्रेंडशिप नाही केली आहे. चांगली आहे फ्रेंडशिप आमची, खूपच चांगली आहे. थोडं डिस्ट्रॅक्शन होतं, प्रत्येक ठिकाणी आम्हाला डिस्ट्रॅक्शन भेटतंच कोण नाही कोण. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हिडिओ शूट करताना कधी असा किस्सा घडला आहे का जो आठवणीत राहील? डेंजर, फनी, ऑकवर्ड? डेंजर नाही, फनी असं नाही, ऑकवर्ड पण असं नाही. सगळेच घडलेलं आमच्यावर. राग खूप येतो. आत्ता जस्ट आम्ही व्हिडिओ शूट करायला आलो, त्याच्या आधी आमच्यावर एक किस्सा घडला. लवकरच आम्ही अशा ठिकाणी बसलोय की म्हणजे आम्हाला डिस्टर्ब नको व्हायला नाही पाहिजे तो असं. नाही आधी सांगतो. आता आम्ही इकडे नव्हतो पहिलं शूट करत, तर आम्ही आता इथे शूट करत नव्हतो पहिले. आम्ही दुसरीकडे, आरेमध्ये दुसरीकडे. आरेमध्ये आमच्या इकडे पहिले आम्ही हे केले बघा, तो काय रे आपला स्टोन पेपर सीझरची व्हिडिओ केली आहे ना, तिकडे शूट करायला गेलो. तर तिकडे पोलीसवाले म्हणजे ते असतात ना, तर हा किस्सा सांगतो. खूप distraction होतं आणि माझं ना मग पेटतं लगेच. आता पण भांडते आजूबाजूला लोकांची. तिकडे एक लहान पोरगा ओरडत होता मोठ्याने, त्याला करून करते, त्याचे वडील बोलते अरे हा कर. आणि काही लोकांना सांगितलं ना, ठेवलं. पेशन्स असं नाही, पण काही लोकांना सांगितलं ना तर काही लोक कधी कधी मुद्दाम पण करतात सिरियसली, म्हणून मग राग येतो. हा, तर काय झालं माहिती आहे, आम्ही गेलो आर्यमध्ये जिकडे शूट करत होतो ना,
तिकडे आले पोलीसवाले. पोलीसवाले म्हणजे ते हे असतात ना तिकडचे पोलीसवाले पण नाही बोलू शकत, ते प्रॉपर असे होमगार्ड टाईपमध्ये असतात. ते आले कधी तर नसतात फिरायला तिकडे, आजच आले. बोलले अरे इकडे गोप्रोने शूट करायला नाही आहे, मोबाईलने शूट करू शकतात, गोप्रोने शूट करायला नाही. अरे ते एक ड्रोनने बोले ठीक होतं, कारण तिकडे कसं फोर्स वन आणि आहे ना बाजूला त्या साईडला थोडं तिकडे शूटिंगचा नाही होतं ना, तिकडे बोले ठीक होतं. पण हे बोलतात की गोप्रो प्रॉब्लेम्स येतात. नाही प्रॉब्लेम्स बोला गोप्रोने शूट करू नको, ह्याने शूट कर बोला मोबाईलने. बोलू काय लॉजिक आहे ह्याच्यामध्ये. जाऊ दे, त्यांना तेवढं नॉलेज नाहीये, फॉरगेट. पण आम्हाला शूट करताना खूप असे म्हणजे बोललो ना प्रॉब्लेम्स होतात. म्हणजे मेन तर कुठे प्लेस मिळाली तर तिथे कधी कधी Noisy people. पीपल्स येतात, पीपल डिस्टर्ब करतात, डिस्ट्रॅक्ट व्हायला होतं. आता पण तसंच झालं. आता एक ग्रुप येत होता, त्यांना माहिती आहे की अरे इथे बसलोय आम्ही व्हिडिओ करायला, सो तुम्ही ठीक आहे, दुसरा जाऊ दे, रूट सोड. घ्या. बट नाही, ते नाही करणार. सगळेच लोक सेम नसतात ना, सगळेच लोक ठीक जर आहे. सेम असते तर असं झालं नसतं. मूव ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. तर पुढचा प्रश्न माझ्यासाठी आहे, स्पेशल माझ्यासाठी. माहिती आहे कोणीतरी विचारलंय की अभि लग्न कधी करतोयस. हे तर मी पण विचारते, अभि लग्न कधी करतोयस. मिरवायचंय. आणि एकाने नाही एकाने नाही, दोघांनी विचारलं. दोघा तिघांनी विचारलंय लग्न कधी करतो. हे तर मी पण विचारते. आता बघ लग्न करायला तो उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग असा आहे, पण पोरगी भेटत नाही ना. पोरगी भेटत नाहीये. शोधतोय पोरगी आजूबाजूला, भेटते काय जिला मी बाबा कोण असेल तर जिला मी आवडीन आणि इथे असं. इथे हे करा, इथे हा. सांगा लगेच. ते काय बोलतात ते वधूवर मेळावा. वधूवर मेळावा आहे तिकडे दिलंय. बघतायत ते लोक आता. लवकरात लवकर पोरगी भेटली तर लवकरात लवकर मी लग्न करून टाकीन. बाकी लग्नाचा खर्च तुम्ही उचलाल ना, ज्यांनी प्रश्न विचारलाय ते लोक. एवढी हेल्प करा रे माझ्यासाठी, बस झालं, बाकी काय नाही. आता बंद का केलं, मला बोली बंद नको आणि स्वतः बंद केलं. तर पुढचा प्रश्न आहे, बोललो ना ऑकवर्ड प्रश्न, त्यामध्ये जे ना वाय आर राऊंड पिझ्झा सर्वेड इन स्क्वेअर बॉक्सेस. म्हणजे हे तर मी पण शोधते. मे बी त्यांच्याकडे लाटणी तशी नसणार ज्याच्यात ते लोक स्क्वेअर मध्ये कट करू शकतील. आम्ही बोलो ऑकवर्ड प्रश्न विचारा म्हणून. ऑकवर्ड प्रश्न काय विचारला माहिती आहे की पिझ्झा, राऊंड पिझ्झा हा स्क्वेअर बॉक्समध्ये चौकोन बॉक्समध्ये का सर्वला काय बोलतात रे दिला जातो का माहिती आहे? त्यांच्याकडे जिओमेट्रिक वाली बॉक्स नसणार कंपास नाही. तो बॉक्स कट करायला. कट करतात. ह्याचा क्वेश्चन जर तुमच्याकडे, ह्याचा आन्सर जर तुमच्याकडे पण असेल तर आम्हाला सांगा, आम्हाला पण हवे ते. आम्ही मेल टाकू त्या लोकांना. स्क्वेअर मध्ये नाही, स्क्वेअर मध्ये पण येतो आणि स्क्वेअर मध्ये काय बरोबर. रेन ब्लॉक कधी मिसिंग आता. टमाटर बडे मजेदार, टमाटर बडे मजेदार. टमाटर बड़े मजेदार, वाह टमाटर बड़े मजेदार, आहा टमाटर बड़े मजेदार, वाह टमाटर बड़े मजेदार. एक दिन इसको चींटी ने खाया, हाथी को भी मार गिराया. एक दिन इसको चींटी ने खाया, हाथी को भी मार गिराया. आहा टमाटर बड़े मजेदार, वाह टमाटर बड़े मजेदार. इकडे झालेलो, इकडची व्हिडिओ दाखवते व्हिडिओ हिची. पावसाची तर आम्ही पण वाट बघतोय. लिटरली आम्ही काय सगळे मुंबईकर वाट बघतायत पावसाची. पाऊस काय गायबच झाला. Seriously. समजत नाही. पावसामध्ये तर प्लॅन करू आम्ही कुठेतरी पाऊस जायचं. खूप गायब झाला. अजून एक प्रश्न होता की तुम्ही कंटेंट क्रिएशनचं डिसिजन का घेतलं? का घेतलं तू सांग, तू ह्याने स्टार्ट केलंय. मग तू माझ्यावर अशी आली करायला व्हिडिओ? मी बोललो पण माझ्यावर व्हिडिओ बनवायला आली. नाही असं नाही, तू बोललास म्हणून. हां मग बट मी पण शोधत होते की जो मला कोण एडिट करून देईल, मला जो कोण कॅप्चर करेल असं. कंटेंट क्रिएशनचं काय माहिती आहे? कंटेंट क्रिएशनमध्ये मी पहिला म्हणजे मला अशी व्हिडिओ कॅप्चर करायला नाही आवडायच्या. त्यानंतर मी व्हिडिओ एडिट करायला पण आवडायची. माझी जर छान करतो edit. फर्स्ट जाऊन व्हिडिओ बघितला असेल ना तर मी ते असं बोललं ना एडिट करायला खूप आवडायचं. म्हणजे बोललं ना व्हिडिओ असा एडिट करतो ना की मनापासून येते. मनापासून, अशा literally. फिलिंग्सवाले व्हिडिओ एडिट करतो. तशा मला व्हिडिओ कॅप्चर करायला पण कॉम्प्लिमेंट पण येते. घाबरलो ना मी बाबा, बोललो हाताला चढतंय की काय. तर असं वाटतं की अरे व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ बनवतो पण आहे, म्हणजे कॅप्चर पण करतोय आणि एडिट पण करतोय, तर स्वतः का नाही व्हिडिओ बनवूया. तर मी पहिला वेगळा व्हिडिओ बनवायचो. तुम्ही बघितला असेल का माहीत नाही. माझ्या पहिलं चॅनल, माझं पहिलं चॅनल पण आहे, तिकडे मी वेगळा व्हिडिओ बनवायचो.
त्यानंतर मला असे फ्रेंड्स पाहिजे होते की त्यांच्यावर मी व्हिडिओ क्रिएट करीन, म्हणजे असं थोडं फनी टाईपमध्ये व्हिडिओ बनवायचे होत्या. मी दोघा तिघांना विचारलं पण ते लोकांनी डिनाय केलं. थोडं बोलले की अरे म्हणजे नाही जे यार. असतं ना की Supportive. अरे ते लोकांना माहिती नाही त्या गोष्टींबद्दल, हां. सो लोक नाही त्याच्यात जास्त इंटरेस्टेड. आता हां. लोकांना नोंद झाले तर असतात की मी पण येतो मी पण येतो मी पण येतो. त्या टाईपमध्ये व्हिडिओ बनवायचो पहिला. तर आता त्यामुळे कंटेंट क्रिएशनचा डिसिजन घेतला. मीन्स हा करू शकतो, ह्याला माहिती होतं, ह्याला एवढंच होतं की मला कोणतरी सपोर्ट हवे सोबत करणार. कारण का हा खूप शाय आहे, खूप शाय आहे करण्यासाठी. ह्याला अजून पण हा कुठे जर बाहेर आम्हाला करायची असते ना तेव्हा पण हा खूप शाय असतो. तर मी याला बोलते चल रे तू कर रे, होणार सगळं. एकमेकांची सर्वात वाईट सवय कोणती? वाईट तू सांग पहिला, मग मी सांगते ह्याची काय वाईट सवय आहे. एकमेकांची वाईट सवय म्हणजे आता तुम्ही बघितलं असेल की इरिटेट लगेच होते ही. बस बना इरिटेट व्हायला म्हणजे पेशन्स नाही, पेशन्स गोष्ट नाही आहे, पेशन्स लेवल नाही हिच्यामध्ये, त्यामुळे लगेच इरिटेट होते. आणि मी तिला शांत करतो, अरे थांब एक सांगते काम- मी हां आता, सांगते कसं शांत कर. हां ठीक आहे. ओके. पहिलं तर बोलू नको. मला काय नाही आवडत माहिती आहे का ह्याच्यामध्ये, जेव्हा माझा पेशन्स बोलते हां माझं म्हणजे मी एकदम रागात असते. माझं असतं की बाबा समोरच्याने ऐकून घ्या. माझा राग असा आहे की मी बोलणार आणि शांत होऊन जाणार आणि मी लगेच बोलायला पण लागणार. माझा राग विसरून जाते. पण हा काय करणार, मी जर तापलेली असेल ना तर हा पण तापणार. मग अशाने काय होतं, अजून आर्ग्युमेंट वाढते. आणि ही अरे. ह्याची खूप घाण आहे. ह्याचं असं आहे की समोरचा जरी रागवला जरी असेल ना तरी पण मी माझ्या गोष्टी मांडणार तिकडे. मग एक्सप्लेनेशनने समजतं ना की एक्सप्लेनेशन नंतर, जेव्हा समोरचा रागात असेल तेव्हा आपण नाही एक्सप्लेन मग असं गप्प राहायचो नाही. हा करून. ठीक आहे, हा ओके ठीक आहे, बोल, असं थोडी ओके असतं. ओके फाईन ठीक आहे. असं नसतं. ओके ओके मग फाईन, मग ते ओके ओके फाईनच होतं. ओके असं फाईन ओके नसतं. ओके फाईन ओके फाईन. जेंटलमॅन कसा बनशील मग उद्या बायको आल्यावर? अरे मी काय बोलतो, आता कोणतरी तुम्हाला बडबडते चार शब्द, असं नाही बडबडत आहे, असं नाही बडबडत आहे. मग? काय रे, कधी तुला बडबडली मी? तू रागात बोलते ना असं कोण हा मग मी रागात मी बोलत असते, त्याच्यानंतर ठीक आहे शांत राहू शकतो, एक शांत राहू शकतो. आणि नंतर मग मी शांत झाल्याच्या नंतर मग तू मला समजाव की मला सांग ही गोष्ट अशी होती, ही गोष्ट अशी होती. आणि मी काय रागात असेल मोठी तेव्हा? गोष्ट नाहीये. आणि मी रागात असतो मग, हं? आणि मी मी रागात राहते शांत. हा पण हा खूप भांडखोर आहे. ते चॉलमध्ये 4 वाजता पाणी उठून भरायला जातात ना, आणि मग त्या हंड्या घेऊन ते बायका भांडतात. तुम्ही माझ्यावर राहाल ना तर तुम्हाला समजेल की कळेल. कोण भांडखोर आहे कोण पहिला नाही आहे. खूप शांत होता पण अजून आता अजून पण तसंच मी शांत आहे. तुम्ही कोणाला पण विचारा, पाहिजे तर माझ्या आता जे फ्रेंड्स असतील, जे लोक मग बघतायत ना, ते लोक मला पण माहिती आहे. ते लोक पण कमेंट करून सांगतील की अरे मी बाबा, भांडखोर आहे की नाही. मला माहिती आहे हां. फ्रेंड्स काय आहे. कॅमेरा ऑफ झाल्यावर सर्वात जास्त ड्रामा कोण करतो? कोण करतं? तुम्हाला बघून आता हसलं असेल, त्याच्यावर समजलं असेल की सर्वात जास्त मला मी drama. कॅमेरा ऑफ करायची गरजच नाही. मी जशी कॅमेऱ्यावरती आहे ना तशीच मी कॅमेरा ऑफ च्या बाहेर झाल्यावरती जास्त पण आहे. जशी ओव्हर आहे, ओव्हर आहे, अजून ओव्हर over आहे. ओव्हर ओव्हर बाप रे, ड्रामेबाज, हद लेवल एकदम. ड्रामा सोबत राहाल ना माझ्या, मग कळेल तुम्हाला. ड्रामा क्वीन आहे. ड्रामा क्वीनच आहे. चॅलेंज व्हिडिओमध्ये चीटिंग कोण जास्त करतो? हा नाही, हा नाही कधीच नाही करत. मी करते. काय? आणि त्याचा मी एक खुलासा आज करणार आहे, जी अजून पण ह्याला माहिती नाहीये चिटिंग काय ती. कोणती वाली? तू शॉक होशील. कोणती चीटिंग केलेली? सर्वात पहिला वेळ एक चॅलेंज घेऊन आलेला होतास तू माझ्यासाठी, की त्या ग्लास मध्ये ना, हा ती व्हिडिओ तू बघितलेली, मला समजलं ते. बघितले. हा ते म्हणून मी तुला शॉपिंग करून नाही दिली आहे, समजलं. बोलत ना मला मग. मला मी म्हणजे लोकांना लगेच ओळखतो, कसे लोकांना पटकन ही ना कशावर ओळखलं माहिती आहे, ही एवढा वेळ टाइमपास करत होती त्या गोष्टीवर, त्याच्यावर मी ओळखलं की हिला माहिती आहे, पण ही ओव्हर ॲक्टिंग करून दाखवते इकडे की मला काही समजलं नाही. पण फायनली मला म्हणून अशी ती लिंबू दाबून काय करते, हे करते ते करते. मला समजलं की अरे हा, हिला हे समजलं ही चिटिंग करते. प्लस हिने त्या ह्याच्या, आता आम्ही सॉक्स वॉर केले त्याच्यामध्ये पण चिटिंग केली, काय त्याच्यामध्ये केली चिटिंग? चावली नाही मला. ती काय चिटिंग होती? ती ती चिटिंग नव्हती. cheating नाही, चावणं. ते तू माझ्या मध्ये येत होता, असं तू माझा बदल नाही होता, नाही तर मी नाही त्याला हडल बिडल काय नाही, काढून स्वतः हडल आहेस. टाकलं. हडळ माहिती आहे ना तुम्हाला? हडळ माहिती आहे? असं बोलतो मला. हडळ माहिती आहे? नाही नाही. पुढचा प्रश्न विचार, असं काय पण हा. बोलतोयस मला. काय पण नाही बोलत. कोणाचं पेशन्स सर्वात कमी आहे? माझं माझं माझं
आजपर्यंत सर्वात मोठा रिग्रेट कोणता? रिग्रेट थांब, हा कोणी प्रश्न विचारलाय? आहे माझ्याकडे आहे. वाव, ह्याने प्रश्न विचारला. हा तू सांग, तुझ्याकडे काही आहे लाईफ मधला सर्वात मोठा रिग्रेट? आहे ना. कंटेंट क्रिएशन जेव्हा मला वाटलेलं तेव्हा मी चालू केलं पाहिजे होतं. केलं पाहिजे होतं, right. खूप आधी, म्हणजे बोलतात ना, माझ्याकडे तर एक स्टोरी बनेल मला Literally माझं काय आहे. 17-18 मध्ये मला वाटलेलं चालू करायला, तेव्हा मी केलं. मग खूप बोलतात ना की असं शाय फील अजून पण स्टील होतं की काय यार बनवायचे व्हिडिओ असे थोडेसे वाटतं, म्हणून स्वतः मराठी महाराष्ट्रीयन फॅमिलीमध्ये हाच एक प्रॉब्लेम होतो की आपल्याला एक म्हणजे असं सपोर्ट नाही मिळत प्रॉपरली फॅमिलीकडनं अँड ऑल असा. माझा पण एक आहे रिग्रेट. मी तर लिटरली चान्स, इथे बोलतात ना की देव तुम्हाला चान्स देतो आणि तुम्ही ते घेत नाही आणि ते तुमच्या हातातून निघून जातात. मला तसं ते माझ्याकडे. माहिती, तुम्हाला माहिती कॉल आहे? आलेला हिला. येस, मला ना इथून मी मराठी चॅनल नाही बघत. आमच्या घरात पहिल्यापासूनच नाही बघत असं. ते हिंदी चॅनल्स असतात तेच आम्ही बघायचो. मराठी चॅनल ही माझ्यामुळे बघायला लागली. हां, ही पहिली म्हणजे तुम्हाला सांगतो ते, सॉरी इंटरप्ट करतोय. हिला मी पहिले व्लॉग बनवायला बोललेलो ना. हिला व्लॉग मराठीमध्ये करणार आहेस की हिंदीमध्ये व्लॉग करणार आहे? हिंदीमध्ये व्लॉग करणार आहे. अरे बोलू मराठीमध्ये कर. नाही, हिंदीमध्येच करायचे आहेत मला. ठीक आहे. अपार्ट फ्रॉम द सब्जेक्ट मी सांगते माझं काय होतं. मला ना एक मराठी चॅनल आहे. चॅनल सांगू? स्टार प्रवाहच होता. ठीक आहे. चॅनलवरनं आहे ना एका पर्सनकडनं मला कॉल आलेला होता. मी बघायची नाही, मी बघितला पण नाही तो. नंतर हे काय कार्यक्रम बोलतात तो बघितला पण नाही. मला आलेलं होतं, समोरून आलेलं होतं. ते दिल मिल गहे लागायचं ना हिंदीमध्ये, सेम तेच व्हर्जन वाटतं मराठीमध्ये समथिंग ते करत होते. तर त्याच्या कास्टिंगसाठी मला कॉल आलेला होता. मी कुठे अप्लाय नाही केलेलं, काय नाही केलेलं. एका मैत्रिणीच्या थ्रू मला तो आलेला होता. मैत्रिणीचा फ्रेंड होता, त्याच्या थ्रू आलेला होता. आणि मला तो काय बोलला की ये स्क्रीन लुक टेस्टसाठी यायचं आहे तुला, आणि येताना आहे ना पॅरेंट्स हव्यात सोबत, मम्मी किंवा पप्पा, बस दोघंच हव्यात, दुसरं कोण नको आहे. बहीण नको आहे, फ्रेंड नको आहे, बॉयफ्रेंड नको आहे, गर्लफ्रेंड नको आहे, कोण नको आहे. असेल ते येईल ना. नाही, काही असू देत, मी सांगते आहे कोण नको आहे. फक्त मम्मी किंवा पप्पा दोघंच हवेत. आपण महाराष्ट्रीयन फॅमिली, आपले महाराष्ट्रीयन फॅमिली ही स्क्रीनिंग विनिंग हे त्यांच्यासाठी ते बॅड थिंग आहे. ते म्हणजे ते त्या झोनमध्ये जातात की अरे नाही, पडद्यावरती जाणार, मग मुलगी वाईट बनणार, मग ती असं करायला लागणार, तसं करायला लागणार ना, ऑल थिंग. मी मम्मीला रिक्वेस्ट करत होती की चल आपण जाऊन येऊ, बघून तर येऊ काय आहे. एकदा गेल्यावरती आपल्याला समजेल ना, एक्सपिरियन्स येईल काय असतं, कसं असतं. आणि त्या लोकांनी ना मला लिटरली सांगितलेलं होतं की तू कॅब असणार, तुला ती कॅब रात्री सोडणार. म्हणजे त्यांनी मला शिफ्ट विफ्ट सगळं सांगितलेलं होतं, किती ते किती काय असणार सगळं. मम्मीला म्हटलं फक्त त्यांनी मला स्क्रीन लुक टेस्टसाठी बोलवलं आहे, चल आपण जाऊन येऊ. बट माय मम इज लाईक नाही, पप्पा ओरडणार, पप्पांना मग काय बोलणार आपण, तू एवढ्या रात्रीची 12, 12:30, 1 वाजता घरी येणार, आजूबाजूचे काय बोलणार. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आजूबाजूचे काय बोलणार. मी म्हटलं आजूबाजूला. आणि मी आता जेवढी बोलते ना, मी पहिला नाही बोलायची. माझ्या बहिणीमुळे आणि ह्याच्यामुळे मी लिटरली खूप बोलायला लागले. पहिला मी नाही, माझी मतं मी नाही मांडायची. ठीक आहे, मग आता काय करणार, असं झालं. आणि ती पर्सन ना लिटरली आहे ना 6 महिने थांबलेली होती. 6 महिने थांबलेली होती. मला कॉल करायची की तू येते आहेस का, मम्मीला बघ किंवा पप्पांना बघ. मी म्हटलं नाहीच येते, आता मी काय बोलू. म्हटलं सोड, जाऊ दे, सोडून दिलं. सेकंड आलेलं आता मला पुण्यासाठी आलेलं होतं, बट तिथे स्टे करायला लागणार होतं आणि माझ्यासोबत स्टेसाठी कोण नव्हतं, त्यामुळे मी स्किप केलं ते. असे 2 आलेले होते मला. प्लीज नका सोडू चान्स, तुमच्याकडे पण आले तर करा कन्व्हिन्स. आणि आताचे पॅरेंट्स होतात, पहिला नाही व्हायचे, आता होतात कन्व्हिन्स, तो करा. मी सोडलेत चान्स. तुम्हाला एकमेकांबद्दल तुम्हाला सर्वात जास्त काय आवडतं? काय आवडतं तू सांग पहिला, काय आवडतं? मला काय आवडतं माहिती आहे? मला काय आवडतं? काय मला काय, तुला माहिती, मला काय माहिती. मला जशी आहे तशी आवडते खूप. म्हणजे एक्सप्लेन कर मला. ऑब्विसली आपल्याला अशी तारीफ आपल्याबद्दल किंवा आपल्याबद्दल गोष्टी रोज नाही समजत ना. एक्सप्लेन कर. म्हणजे हिचं बोलणं,
हिच्यामुळे मी काही गोष्टी चेंज केल्या आहेत आयुष्यामध्ये, ज्या म्हणजे मी पहिलं ड्रेसिंग सेन्स चेंज केला आहे. म्हणजे मी केला असं नाही, माझा होता चांगला ड्रेसिंग सेन्स, पण हिच्यामुळे अजून मी असं थोडा प्रोफेशनल टाईपमध्ये केला. अजून बोलणं चेंज केलं, लोकांशी कसं बोलायचं. म्हणजे पहिलं मी थोडंसं ॲग्रेसिव्ह होतं, शांतबिंत पण होतो, पण थोडंसं बोलायचं मला असं ते बोलायला समजत नाही की हा बोलत नाही. मला आणि मला आज हवे आहे बोल आता, मला पण समजू देत ना. गोष्ट काय माहिती, टाइमपास नाही, फटाफट बोल. अरे मला तेच म्हणजे ते एक्सप्लेन कसं करून समजत नाही. समज जर माझ्या जागी दुसरी फ्रेंड आली, ओके, आणि ती तुझी चांगली फ्रेंड झाली, बेस्ट फ्रेंड, मग तू मला रिप्लेस करणार तिच्या जागी? मग नाही. मला जर समजलं की मी कुठेतरी म्हणजे कुठचं पण रिलेशन असू देते, सराउंडेड बाय मी, तर मला समजलं की मी त्या पदावरनं थोडीशी साईड होतीये, सो मी निघूनच जाते. मी समोरच्याला विचारत पण नाही. मग तुला त्या पदावरनं बरखास्त करतोय मी आता. तर म्हणजे हिच्याबद्दल माहिती आहे, ही म्हणजे जास्त असं बोललं ना, पेशन्स कमी आहे तिच्याकडे, पण जे बोलणं असतं ना ते कधी कधी व्हॅलिड असतं की हां ही बरोबर बोलते. म्हणजे बोललं ना, हिचा जो मुद्दा असतो ना तो परफेक्ट असतो, पण हिला बोलता येत नाही, एवढंच आहे की तो समजवता येत नाही समजायला की कसं समजायचं. माझा स्टील तो प्रॉब्लेम आहे की मी माझ्या गोष्टी ना म्हणजे एक्सप्लेन नीट करू शकत नाही, मांडू शकत नाही लोकांपर्यंत, असं होतं. हो, आणि खूप गोष्टीमध्ये मला बॅक पण केलेलं आहे. म्हणजे बोललं ना, खूप आहेत गोष्टी मी कधीतरी सांगेन, एक्सप्लेन करीन. सपोर्ट सिस्टीम आहे मी ह्याचा, सपोर्ट म्हणजे सिस्टीम. म्हणजे मी तुम्हाला असं सांगतो बघा, सर्वात म्हणजे तुम्ही आता ह्याच्यावरनं समजून जाल. तुम्ही बोला ना की हिच्यामध्ये सर्वात जास्त गोष्ट काय आवडते. तुम्ही लहान असतात ना तेव्हा तुमचे खूप सारे फ्रेंड्स असतात, थोडे मोठे होतात, मग अजून थोडे कमी होतात फ्रेंड्स, थोडे अजून मोठे म्हणजे स्कूलमध्ये गेले की अजून थोडे कमी होतात, कॉलेजमध्ये गेल्यावर अजून कमी होतात, त्यानंतर लाईफमध्ये अजून कमी होतात. मग त्या सिच्युएशनपासनं आता जिथपर्यंत आहे ना, म्हणजे बोला ना ऑफिसला जातो लग्न व्हायच्या आधी, तोपर्यंत ना एकच गर्ल आहे जी माझ्यासोबत आहे, तेव्हापासनं आतापर्यंत सोबत आहे. म्हणजे तुम्ही समजून लाल की किती इम्पॉर्टंट आहे ही माझ्या लाईफमध्ये. आता मी सांगते. याने मला खूप बोलकं केलंय, ह्याने काय केलंय, मला ह्याच्याबद्दल काय आवडतं, हा खूप शाय आहे. ठहराव बोलतात ना एक असला पाहिजे त्या मुलामध्ये, तसा आहे. समजूतदार आहे, खूप समजूतदार आहे, खूप समजूतदार आहे. जेंटलमॅन आहे, हा जेंटलमॅन. जेंटलमॅन आहे, अजिबात नाही तुमच्या घरातला, अजिबात नाही. ह्याच्यात असं काहीच नाही की मी सांगू शकणार नाही की काहीच काही नाही आवडत नाही मला. काहीच नाही. एक आता नाही आवडायला लागलंय मला, हा ची 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 करायला लागतो जेव्हा माझा राग वाढतो ना तेव्हा. आणि माझं असं आहे की मी जर रागात असेल ना, समोरच्याने नका बोलू, 5 मिनिटं शांत राहा, मी 5 मिनिटात कव्हर अप होते, मला नाही लागत. मी कोणावरती राग रुसवे घेऊन बसत नाही. तर बघा असं होतं दरवेळी आमच्यावर, असंच होतं. एक तर लोक त्रास देतात, नाही तर दुसरं कॅमेरा त्रास देतो, नाही तर मग टायमिंग त्रास देतो. हे सगळे त्रास आम्हाला देत असतात. स्ट्रगल खूप आहे बाबा. व्हिडिओ बनवायचं मी वाटतं इझी, पण खूप स्ट्रगल आहे. तर काय प्रश्न होता, झाला ना तो प्रश्न? जास्त घेत नाही प्रश्न, कारण ऑलरेडी व्हिडिओ खूप मोठी झाली आहे, 21 मिनिट्सची झाली आहे. हां, तर जास्त प्रश्न घेत नाही. ज्यांचे प्रश्न नाही घेतले आहेत त्यांना सॉरी. नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ आम्ही, नक्की घेऊ. पण खूप म्हणजे सेम आहे, आणि ते जसं असं थोडे पर्सनल वाटतात मला. त्यामुळे हा भारी आहे. कोण जास्त खातो पण वेट वाढत नाही? लास्ट प्रश्न आहे, कोण जास्त खातो पण वेट वाढत नाही? तुमच्या हिशोबाने कोण जास्त खात असेल? कोण खात असेल जास्त? माझ्याकडे बघून तुम्हाला समजेल मी एवढं खाते. ही ना, हिला 3 वडापाव पण कमी पडत नाहीत. एका टाइमला ही 3 वडापाव खाऊ शकते. म्हणजे विचार करा हिचा ॲपेटाईट किती आहे. किती 4 बोलते, 3 नाही 4. तुम्हाला आता सांगते, प्लीज नजर नका लावू माझ्या खाण्याला. माझा संडे ब्रंच नाही बोलू ब्रंचच बोलू शकतात. ब्रेकफास्टच्या जागी मी ब्रंच करते, आणि तो मी असा करते ना ब्रंच, मला समोरचं बोलतं की थांब बाबा बस कर,
बस बस पोट फुगेल. तर सर्वात जास्त तुम्हाला माहिती आहे कोण खात आहे, खादाड प्राणी कोण आहे, ही आहे. तर शेवटचा आणि लास्ट प्रश्न जो एक दोघांनी विचारला असेल, म्हणजे पर्सनली पण विचारला असेल म्हणून बोललो एक दोघांनी विचारला. तर लोक तुम्हाला कपल समजतात का आणि त्यावर तुमची रिॲक्शन काय असते? मेरे को क्या पता, मेरे को कुछ नहीं पता. जिसको जो समझना है वो समझ समजे लो, बाई. हमको कुछ नहीं पता. आजकाल तुम्ही नॉर्मली जरी कोणाशी बोललात तरी पण ते कपल होऊन जातात. कपल आहे तो म्हणजे. लोकांना गैरसमज खूप आहेत आमच्याबद्दल. ते तसेच राहू दे, त्यांच्यासाठी चांगलं आहे, आमच्यासाठी नाही चांगलं आहे. ठीक आहे, ठीक आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ Q&A कसा वाटला, तुम्हाला आमच्याबद्दल काही समजलं असेल, काही गोष्टी समजल्या असेल Yes. ज्या तुम्हाला माहीत करून घ्यायच्या होत्या. तर होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा की व्हिडिओ कशी वाटते. Yes. तोपर्यंत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.